नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। नांदेड महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि मी सध्या नांदेड शहरातल्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये आहे। प्रभाग क्रमांक 17 मध्ये खरं तर काँग्रेस पक्षाने एकच उमेदवार दिला आहे। अबकडपैकी ड मध्ये जो उमेदवार दिला तो आपल्यासोबत आहे। दादा, आता प्रभाग क्रमांक 17 मध्ये निवडणुकीला सामोरे जात आहे तुम्ही, कोणत्या विकास कामाच्या मुद्द्याच्या आधारे ही निवडणूक लढवणार आहात तुम्ही? सर, मी प्रभाग क्रमांक 17 क मधून काँग्रेसतर्फे निवडणूक लढीत आहे। प्रभाग क्रमांक 17 मध्ये ड्रेनेजची समस्या, साफसफाईची समस्या, स्ट्रीट लाईट इत्यादी समस्या दूर करण्याचा प्रयत्न करील। घंटागाडी, जो कचऱ्यासाठी घंटागाड्या वगैरे फिरतात का? नाही सर, कधी नाही सर, कधी 8 दिवसात येतात, कधी 15 दिवसात येतात। घंटागाडी रोज नाही सर, दररोजची नाही। आता इतकं पवित्र जे संत आहेत गुरु गोविंद सिंग यांचं या ठिकाणी म्हणजे गुरुद्वारा आहे आणि स्वच्छतेचा प्रश्न महत्त्वाचा आहे, CCTVचा महत्त्वाचा आहे। भक्त येतात पंजाबवरून, नांदेड तुमच्या प्रभागातले नागरिक देखील फिरतात। सर, आजपर्यंत महानगरपालिकेने CC कॅमेरे किंवा कोणत्याही ठिकाणी नाही लावले नाहीत, पण ते CCTV प्रत्येक ठिकाणी यात्रेकरू येतात आणि विदेशातून येतात, ते CC कॅमेरे मी लावण्याचा प्रयत्न करेन। बरं, पथदिवे वगैरे आहेत का प्रभागामध्ये? लाईट वगैरे, पथदिवे वगैरे आहेत? नाही सर, कुठं लाईट नाही, स्ट्रीट लाईट बरोबर नाही। जसे पाहिजे तीर्थ क्षेत्रात तसे लाईट इथे नाही सचखंड गुरुद्वाऱ्यात। आधी जे नगरसेवक होते त्यांनी काय विकास केला इथे? सर, आधीच्या नगरसेवकामध्ये काही विकास केले नाही, काँग्रेसने विकास केलेले आहे इथं माझ्या प्रभागात। पूर्वीचे आमचे आमदार होते जे हंबाटे साहेब, त्याच्या निधीतून विकास झालेला आहे, ते काँग्रेसने केलेले आहे ते विकास। नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे। खरं तर शहरामध्ये तर आहेच, महानगरपालिकेवर अशोक चव्हाणांची सत्ता होती आधी, आता भाजपमध्ये गेलेत। काय वाटते, काय परिस्थिती राहील या ठिकाणी? सर, प्रभाग क्रमांक 17 हे काँग्रेसचा बालेकिल्ला आहे। इथं काँग्रेसचे आतापर्यंत सर्व नगरसेवक निवडून आलेले आहेत। भाजपवाले म्हणतात की आमचाच महापौर बसणार आहे, आम्ही 60+ जाणार आहे। नाही सर, काँग्रेस आमचे सर्व शहरामध्ये काँग्रेस व वंचितचे आघाडीचे येईल आणि काँग्रेसचे महापौर बनेल ही मला वाटते सर। तुमचे जे प्रतिस्पर्धी आहेत, आता तुम्ही खरं तर काँग्रेसचे प्रभागामध्ये एकच उमेदवार तुम्हाला दिले, तुमचे जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांना कसं पाहता तुम्ही? माझी स्पर्धेमध्ये जे माझे पूर्वीचे जे नगरसेवक होते मुथा आणि सर्व इतर 3 होते, त्यांनी काही केलं नाही सर प्रभागामध्ये, आणि सर्व त्यांच्याबद्दल ते तक्रार देत आहे। म्हणजे समस्या जाणून घेत नाहीत, घेत नाही, लोकांपर्यंत जात नाही, ते कुठेही भेटत नाही, असे यापूर्वीचे नगरसेवक होते सर। आता मागं जो मोठा कार्यक्रम झाला गुरुता गद्दीचा, त्यावेळेस कामं झालेत का तुमच्या प्रभागामध्ये? कारण गुरुद्वाराजवळ फक्त काँग्रेसने केलेले आहे प्रभागामध्ये। गुरुता गद्दीमध्ये आमचे डॉक्टर मनमोहन सिंग जे प्रधानमंत्री होते, त्यांनी सर्व निधी आणून ते गुरुद्वाराचा विकास केलेला आहे, ते काँग्रेसने केलेलं आहे यामध्ये, या प्रभागात। काय वाटतं तुम्हाला, तुम्ही निवडून येताल त्या ठिकाणी? हो सर, मी 100% येईल। मला पूर्ण जनता आमच्या प्रचंड मताने मला विजयी करीन, मला खात्री आहे। आणि मला पंजा या निशाणीवर सर्व जनतेने मला निवडून द्यावे ही विनंती। आता एक दुसरा प्रश्न आहे महिलांचा। खरं तर आता गुरुद्वाराजवळ असल्यामुळं महिला देखील या ठिकाणी भक्त येतात, महिला भक्त। स्वच्छतागृह आहेत का तुमच्या इथं, किंवा तुम्ही उभारणी करणार आहात? हां सर, हे वाक्य बरोबर केले सर। आत्तापर्यंत महानगरपालिकेने या प्रभागात ना स्वच्छतेचे कोई शौचालय उभे बांधलेले नाही, आणि महिलासाठी काही यात्रेकरू देश विदेशातून येतात, त्यासाठी काही प्रयत्न केलेला नाही। भाजपचे नेते म्हणतात की आम्ही विमानसेवा आणली तर दर्शन घेण्यासाठी लोकांना येणार। काही नाही साहेब, सगळे काँग्रेसमध्ये, काँग्रेसने केलेली आहे सगळे इथलं विकास। यापूर्वीचे जो भी खासदार होते, ते नेते होते, काँग्रेसमध्येच होते ते, आणि त्या काँग्रेसने केलेली आहे सर्व विकास कामे। काँग्रेसची वंचितची युती आहे तुमची या ठिकाणी, महापौर होईल का तुमचा? हो सर, 100% होईल सर। काँग्रेस आणि वंचितचे आमचे महापौर होईल सर। काय वाटते, काय परिस्थिती आहे तुमची या ठिकाणी? आमची परिस्थिती एकदम भक्कम आहे। सर्व जाती धर्मातील लोकांचा आम्हाला पाठिंबा मिळत आहे। खरं म्हणजे 17 प्रभाग क्रमांक 17 हा मिनी इंडिया म्हटल्यासारखं आहे।
कारण की या भागामध्ये जगप्रसिद्ध गुरुद्वारा आहे, त्याचबरोबर मंदिरं आहेत, मस्जिदी आहेत आणि चर्चसुद्धा आहेत. म्हणजे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई हा जो आहे आपला राष्ट्रीय नारा, त्याच्या हिशोबाने या सर्व जाती धर्मातील लोकांचा हा प्रभाग असल्यामुळे आणि काँग्रेस हा 125 वर्ष जुना पक्ष असल्यामुळे, सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारा पक्ष असल्यामुळे सर्व जाती धर्माच्या लोकांचा आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आमचा जो उमेदवार आहे हा प्रचंड मताने विजयी होणार आहे. दुसरी एक गोष्ट म्हणजे मागचे जे नगरसेवक होते, खास करून मध्ये जे उभा टाकलेले नगरसेवक होते, त्यांना यापूर्वी लोकांनी निवडून दिलं विश्वासानं, परंतु त्यांनी 5 वर्षामध्ये कोणत्याही विकासाचं काम केलेलं नाही. त्यांनी एकदाही या प्रभागामध्ये तोंडसुद्धा दाखवलेलं नाही. 5 वर्षानंतर जी निवडणूक झालेली आहे त्या निवडणुकीमध्ये ते येत आहे आणि कोणत्या तोंडाने ते मत मागत आहे असं लोक त्यांना विचारत आहे. तर त्यामुळे आमचा उमेदवार हा नौखा जरी असला तरी त्याचं चारित्र्य संपन्न आहे, उच्च विभूषित आहे, शिक्षित आहे. त्यामुळे त्याला प्रचंड प्रमाणामध्ये लोकांचा प्रतिसाद मिळत असून तो विजयी होईल. बरं, तुमच्या प्रभागामध्ये काय समस्या आहेत? CCTVच्या असतील, पथदिव्यांच्या असतील, कचऱ्याच्या असतील, नाल्या तुंबतात. आता आपण पाहतो की कचरा भरमसाठ साचलेला दिसतोय. हां, आमच्याकडे खरं म्हणजे हा जगप्रसिद्ध गुरुद्वारा असल्यामुळे देशविदेशातून लाखो भाविक येतात. त्याचबरोबर हा एक मोठा जो आहे प्रभाग बनवलेला आहे. NTC मिल कॉर्नरपासून तर बंगार लाईनपर्यंत असा एक मोठा प्रभाग आहे आणि या प्रभागामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या समस्या आहे. खास करून ड्रेनेजची समस्या आहे, नाळ्या तुडुंब वाहतात. आम्ही मागच्या वेळेस इथं गणेश टाकीच्या पुढचा जो भाग आहे त्या ठिकाणी आम्ही व्हिजिट दिली असता त्या ठिकाणच्या नागरिकांनी आम्हाला सांगितलं की आमचे जे आहे ड्रेनेज आहे तुडुंब वाहतात, त्यामुळे आम्ही आहे की नाही आमचं स्वतःचं घर सोडून इतरत्र राहत आहोत. ही मूलभूत समस्या जी आहे याच्याकडे पूर्ण यापूर्वीच्या नगरसेवकांनी दुर्लक्षित केलेलं आहे. त्यामुळे या ज्या सर्व समस्या आहे आम्ही त्याचं निदान करू. त्यासाठी त्याच्या अगोदर या ठिकाणी जे यात्रेकरू येतात त्यांच्या सुरक्षेसाठी CCTV कॅमेरे असणं आवश्यक आहे आणि ते आम्ही प्रयत्न करू. आमच्या प्रतिनिधीच्याद्वारे आम्ही या प्रभागामध्ये CCTV कॅमेरेचं लावण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून लोकांची सुरक्षता, महिलांची सुरक्षता. सर्वांगीण विकास करणार आहात प्रभागाचा? सर्वांगीण विकास तर करणारच आहे. जे काही शासनाच्या योजना आहेत, इतर योजना, त्यांचा सर्व आम्ही एकीने इथल्या प्रभागातील सर्व नागरिकांना त्यांचा कसा फायदा करता येईल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू. जो अभी अशोक चौहान साहब की ऑडियो क्लिप वायरल हुई, अभी भाजपा में है, आप कांग्रेस में है. आज अशोक चौहान जी आप पहले कांग्रेस में ही थे कि जो मुस्लिम बहुल भाग है यहाँ पे मुस्लिम मत उम्मीदवार नहीं द्यायचा म्हणतायत ते. कसं बघताय ऑडियो क्लिपकडे? नहीं, कभी भी चुनाव का जो आराखड़ा तैयार किया जाता है उसमें खास करके जाति समीकरण को प्राथमिकता दी जाती है. इस जगह पे भी कांग्रेस ने हमेशा कांग्रेस का ये गढ़ रहा है, इसलिए उन्होंने उम्मीदवारी सरदार जसपाल सिंह तबेले वाले के रूप में दी है. और ख़ास करके मैं सभी नागरिकों से, वार्ड के नहीं, इस नांदेड़ का जो गुरुद्वारा है जग प्रसिद्ध है और नगर पालिका का एक काम होता है कि वो स्वच्छता के ऊपर सबसे ध्यान देना चाहिए, तो उस पर नहीं दिया गया है. जिस तरीके से बाहर से लोग आते हैं और शहर की छवि ख़राब होती है, तो हम पूरी कोशिश करेंगे चुनाव में जीतने के बाद कि इस परिसर को कितना सुंदर बना सकते हैं उतना सुंदर बनाने की कोशिश करेंगे. जैसे प्राइवेट में भी कोई आदमी कुछ सेवा करना चाहता है उसको सहयोग करके हमारा जो मेन रोड है उसको, और जैसे वजीराबाद एक जहाँ मार्केट एरिया है उसको भी हम बहुत सुंदर बनाने की कोशिश करेंगे, ताकि जो बाहर से यात्री आए, जो इंटरनेशनल NRI लोग आते हैं, उनके सामने हमारे देश की, हमारे एरिए की छवि अच्छी जाए. ये हमारा कर्तव्य है और ये हम करेंगे. जी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली अशोक चव्हाणांची की मुस्लिम उमेदवार नको म्हणतायत, कारण DP सावंत म्हणतायत की पैशाची मदत करू आम्ही. नहीं नहीं, ऐसी कोई बात ही नहीं है. उन्होंने ही सभी मुस्लिम भाइयों को पहले जो यहाँ पे नगर पालिका थी उसमें मैक्सिमम 20 से 25 लोग वो चुन के आए थे, वो उन्हीं की अध्यक्षता में चुन के आए थे और उन्होंने ही उनको टिकट दिया था. अब उनका नज़रिया बदला है तो वो आप ही बता सकते हैं, मैं तो नहीं बता सकता. प्रतिस्पर्धी है वो, इनके मुकाबले में कहीं खड़े नहीं रह सकते हैं.
और ना ही उन्होंने इनके किसी तरीके किया। और इन्होंने भी, हमने एक ही प्लान किया है कि स्वच्छता के साथ हम चुनाव लड़ेंगे और जीत जाएंगे, इसमें हमें पूरा विश्वास है। और कुछ काय वाटते निवडून येतील का तुमचे? हो, माझे भाऊ आहे जसपाल सिंग तबेलेवाले, ते नक्की निवडून येईल. का म्हणजे होतं, माझी बायको सभापती होत्या, शिक्षण सभापती होत्या नगरपालिकेत. और मनमोहन सिंग साहेबांनी आम्हाला गुरुद्वाराचा ठराव केले, त्याने तेव्हा तर त्याचा लई विकास केला त्याने गुरुद्वारामध्ये. फिर भी त्याच्या यात्रेसाठी काही केलेलं नाही. ते आमच्या अगोदर जे निवडून आले होते ते बी काँग्रेसमध्येच होते अगोदर बी, ते नंतर हे केलं त्याने. काय करायचं हे नाही, काही बी केलं नाही आमच्या वाडामध्ये. मग आता नक्की आम्ही कार्ड करू. आधी सुरुवातपासून आम्ही 40 वर्षापासून काँग्रेसमध्ये आहे और राहील. और तुमच्या प्रभागातले जे रवींद्रसिंग मुंगई आहेत ते अशोक चव्हाणांचे 30 वर्ष सोबत होते, त्यांचं तिकीट कापलं, ते शिवसेनेकडून उभं टाकलेत. ते आता ज्यांची मर्जी आहे त्यांची, काय बी करावं होतं आम्ही. बस आम्हाला काय, आम्ही तर काँग्रेसमध्ये सुरुवातपासून आहे, आता बी आहे और राहील बी. काँग्रेस सोडणार नाही. ते काँग्रेसमध्ये असले असतं त्यांना नाही मिळालं असतं समजा. आता ते असं आहे, ते आम्हाला काय, त्यांच्या आहे इच्छा त्यांची, कुठे बी जावं. आता काय, आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 17 मधले काही नागरिक आहेत. काय होईल प्रभाग क्रमांक 17 मध्ये यावेळेस? ये बारी सबसे पहले कांग्रेस पार्टी के लिए यहाँ पर जो भी होगा, यहाँ पर कचरा, स्वच्छता, उसके बाद यहाँ पर हमेशा का जब भी बारिश होती है या कुछ भी होता है, पूरा ड्रेनेज लाइन ये ब्लॉकेज होता है. सबसे पहले हम यहाँ के नागरिकों के लिए सबसे पहले यहाँ का जो भी है, जब भी बारिश का सीज़न होता है, यहाँ ड्रेनेज का प्रॉब्लम जो होता है वो पहले सबसे पहले हमने वो सॉल्व करना है. कचरे की हर समस्या, यहाँ पर कचरा साफ़ करने के लिए लेट होता है हर काम का. इस बार हम वो पूरा साफ़ सफाई से यहाँ काम करेंगे. उसके बाद गुरुद्वारा एरिया जितना भी है, उसके अलावा जो जो एरिया हमारे अंडर आते हैं, वो सबका हम विकास का जो भी अगर किसी की समस्या है, हम वो सुधार करने की कोशिश करेंगे. ये हमारी ये है. कौन चुन के आएंगे प्रभाग क्रमांक? इस बार हम हमेशा कांग्रेस के हम समर्थक है और कांग्रेस ही इस बार आएंगी. और हमारे जो ये एरिया के जो खड़े हैं सरदार जसपाल सिंह तबेले वाले, उन्होंने आश्वासन दिया है कि हम ये सभी काम करेंगे और हम भी उनका आश्वासन ये कबूल करते हैं और उनके साथ हम पूरा समर्थन देते हैं. निर्मळ मनाचं व्यक्तिमत्व आहे, समावेशक व्यक्तिमत्व आहे. हाँ जी. और इस हमें इस जो उमेदवार है वो कैसे है? सगळ्या समाजात मिसळणार आहेत. हाँ, सभी समाज के लिए, मुस्लिम भाइयों के लिए, SC समाज के लिए, सिख समाज के लिए, सबके लिए जसपाल सिंह तबेले वाले ने पूरा उनका सहयोग सभी समाज के लिए रहेगा. विजयाची खात्री आहे तुम्हाला? विजयाची खात्री आहे? हो सर, मला 100% खात्री आहे सर. हमारे मुस्लिम समाज के भी हमारे कांग्रेस पार्टी में साथ देंगे हमारे भाई का, और सिख भाई भी सब एक साथ विकास करेंगे. और जहाँ तक हो सके हम उनको जिताने की कोशिश करेंगे. तुम्ही मुस्लिम बांधव आहात. अशोक चव्हाण आधी काँग्रेसमध्ये होते. खरं तर तुमच्या जीवावरच ते एवढे मोठे झाले, म्हणजे तुम्ही सपोर्ट केल्यामुळं. आता भाजपमध्ये गेलेत तर म्हणतायत की मुस्लिम उमेदवार नको म्हणतायत. हां, तसं म्हणते. आता काय राजनीती आहे, बरं सरत राहते, त्याचं काय. बरं, म्हणजे भाजपात गेल्यामुळं नको हां, म्हणतायत. नको म्हणते. मग यावेळेस काय होईल त्यांचं? त्याचं काय काय खरं नाही त्याचं. ते मोठी पार्टी सोडले आणि ते भाजपमध्ये गेले. अच्छा, ते भाजप चांगली नाही. बरं. काय कशी आहे भाजप, कशी? ते कामं करत नाही. बरं. नांदेड जिल्हा काँग्रेसचा पालिकेला आहे. नांदेड जिल्हा काँग्रेसचाच पालिकेला आहे. बरं. बरं, नक्कीच आपण पाहू शकतो की प्रभाग क्रमांक 17मध्ये काँग्रेसचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आम्ही प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये मला जर निवडून दिलं तर चांगल्या पद्धतीनं प्रभागाचा विकास करू आणि जनतेच्या समस्या सोडून घेऊ. आता तुम्ही जनतेच्या समस्या जाणत फिरत आहात. काय समस्या सांगते जनता तुम्हाला? जनता आम्हाला साफसफाईची समस्या सांगतात. घराच्या समोर लाईट, स्ट्रीट लाईट नाही इत्यादी समस्या सांगतात. ड्रेनेज लाईन वाहत आहे. हे सर्व समस्या आम्ही वार्डात पूर्ण करण्याचा प्रयत्न करील. मला सर्व जनतेला विनंती आहे की मला प्रचंड मताने विजयी करा. माझी निशाणी पंजा आहे. नक्कीच आपण पाहू शकतो काँग्रेसचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि येणाऱ्या 16 तारखेला हे काँग्रेसचे उमेदवार विजयी होतात का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, नांदेड.